महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक नवा अंक जसा नित्यनेमाने बघायला मिळतो तसा आज देखील बघायला मिळाला. स्वयंघोषित तानाजी पंत जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांनी हे त्यांचेच हिंदी सक्तीबद्दलचे अध्यादेश रद्द करून जी काही खेळी खेळलेली आहे त्या खेळीला महाराष्ट्रातला मराठी माणूस बळी पडणार नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रघुनाथ माशेलकर समितीने जो काही अहवाल सादर केला होता त्या अहवालाचा दाखला दिला आणि एक नवीन समितीची घोषणा केली. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आता नवीन समिती नेमलेली आहे. आता बाकीचे कोण सदस्य असतील हे नंतर घोषित केलं जाईल. हे सगळं जे चाललेलं आहे ते कशासाठी चाललेलं आहे? ते फक्त मतांचे गठ्ठे मिळावेत म्हणून चाललेलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या एकत्र जर आले आणि महाराष्ट्रामधलं वातावरण या मोर्चाच्या निमित्ताने जे अतिशय आनंदाचं सकारात्मक झालेलं आहे त्याचा विचार करून जर राज ठाकरे आपले कितीही जवळचे मित्र असले, जर त्यांनी असा निर्णय घेतला की आपण उद्धव बरोबर युती करायची, तर आपलं काय, या प्रश्नाचं उत्तर शोधताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन मार्ग पत्करले. एक मार्ग म्हणजे ते दोन्ही अध्यादेश रद्द करणं आणि आजचा निर्णय उद्यावर ढकलणं, हे त्यांनी केलेलं आहे. दुसरं त्यांनी काय केलेलं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलकं केलेलं आहे. एकनाथ शिंदे गेले काही दिवस गप्प होते. त्यांना हे दोन्ही ठाकरे बंधू मोर्चा काढणार त्यावर प्रतिक्रिया द्यायला देखील त्यांची जीभ अशी वळतच नव्हती. आणि मराठी भाषेबद्दल कोणत्या शब्दामध्ये आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे. मुळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी भाषेबद्दल काय म्हणणं होतं, कशासाठी शिवसेना काढलेली आहे, आणि आपण तर स्वतःला वैचारिक वारसदार असं म्हणून घेतोय, आपण करायचं काय, अशी कोंडी एकनाथ शिंदे यांची झालेली होती. आता फडणवीस यांनी काय केलेलं आहे की आता उद्या जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये यथेच्छ तुम्ही तोंडसुख घ्या. कुणावर घ्या? शिवसेनेवर तोंडसुख घ्या की मुंबईतल्या मराठी भाषिकांवर कसा अन्याय केलेला आहे शिवसेनेने, काय काय उदाहरणं आहेत, हे सगळं तुम्ही द्या. म्हणजे कसं आहे की तुमच्या हातून काय करू, आम्ही उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम करू आणि आम्ही आमचा मतलब जो आहे तो साधून घेऊ. म्हणजे की बघा, भारतीय जनता पार्टी ही हिंदी भाषिकांसाठी काय करते आहे, त्यांच्या लहानग्यांना शिकता यावं. मराठी मुलांवर देखील आम्ही लादतोय हिंदी, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा आगामी काळातल्या कोणत्याही निवडणुका असो, तुम्ही कमळाचा विचार केला पाहिजे. आणि मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी जी टीका केलेली आहे ती काय टीका केलेली हे फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलेले की महाराष्ट्रातल्या कोणत्याच राजकीय पक्षाला मराठी भाषेच्या अभिमानासाठी काहीही पडलेलं नाही. आणि त्यातली त्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा कट आहे की पहिलीपासून हिंदीची सक्ती करायची. नाव द्यायचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं, माशेलकर समितीच्या अहवालाचं नाव द्यायचं, तेही आत्ता सुचलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूच. हे जे चित्र आहे हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला अतिशय वेदना देणारं चित्र आहे. आणि मग एकूण आता फडणवीस कशा प्रकारे पुढचं राजकारण खेळणार आहे आणि राज ठाकरे काय करू शकतात, उद्धव ठाकरे काय करू शकतात, अजित पवार काय करू शकतात, या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, नरेंद्र जाधव हे महाराष्ट्रातल्या
बुद्धिजीवी वर्गाला चांगलं परिचित असलेलं नाव आहे, मोठं नाव आहे. म्हणजे माझा बाप नावाचं त्यांचं पुस्तक गाजलेलं आहे. आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये मोठी नोकरी केलेली आहे. अनेक म्हणजे युनो संयुक्त राष्ट्र संघटनेत देखील त्यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यांना सभेवर पाठवलं होतं, हे जास्त महत्वाचं. तर या नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे आम्ही पहिलीपासून हिंदीची सक्ती हा जो निर्णय आहे तो रद्द करत नाही, हे सांगून टाकलेलं आहे. कुणाला सांगितलेलं आहे? हिंदी भाषिकांना तो मेसेज त्यांनी देऊन टाकलेला आहे. आणि मराठी भाषिकांसाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे की हा निर्णय जो आहे, आम्ही जो घेतलेला आहे, आम्ही जे 2-3 अध्यादेश जे काढले एप्रिलमध्ये जूनमध्ये, आम्ही कशाच्या आधारावर काढले? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती, त्या समितीने शिफारस केलेली होती. आणि त्याच्यामध्ये सुखदेव थोरात जे विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष होते, असे मोठमोठे मुणगेकर, भालचंद्र मुणगेकर वगैरे असे सगळे हुशार माणसं, तज्ज्ञ माणसं या समितीवर होती. 18 माणसं होती. त्यांनी घेतलेला निर्णय की 1ली ते 12वी पर्यंत या त्रिभाषा सूत्र अंमलात आणलं पाहिजे. आणि तो अहवाल मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेला होता. म्हणजे काय? तो सरकारला बंधनकारक आहे. आणि मग हा अहवाल स्वीकारला कधी गेला? 2021 मध्ये. मग उद्धव ठाकरेंनी काय खुलासा केला याच्यावर की 2021 साली हा अहवाल स्वीकारलेला आहे. पण तो अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी वाचलेला आहे काय? आणि त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की मी देखील तो वाचलेला नाही. म्हणजे आता हे राज्यकर्ते कशा प्रकारे वागतात हे समजून घ्या तुम्ही. मी देखील वाचलेला नाही. मग तो अहवाल मुळात हा उच्च शिक्षणाच्या संदर्भात नेमला गेला होता, ती समिती. आणि ती उच्च शिक्षणाच्या संदर्भातली ती समिती, त्यामुळं तो अहवाल हा पूर्ण वाचला गेलेला नाही, त्याच्यावर कुठली कारवाई गेलेली नाही. आणि काल ते मराठी भाषा मंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ते काढलं 2 दिवसापूर्वी. हे कसं कसं हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कसा निर्णय झालेला आहे वगैरे, कसं हे ते केलं. त्यांचं नाव घेतलं आज उद्धव ठाकरे. त्यांनी सांगितलं की हे उच्च शिक्षण व ते तंत्र शिक्षण मंत्री होते उदय सामंत, त्यांच्या खात्यासाठी हे आम्ही ती समिती नेमली होती. मग तुम्ही गेले 3-4 वर्ष झोपले होते का? देवेंद्र फडणवीस, तुम्ही 3-4 वर्ष झोपले होते का? त्याच्यावर का तुम्हाला कारवाई तुम्ही केली नाही किंवा का तो नाकारला नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ तुम्हाला फक्त हिंदी भाषिकांची मतं पाहिजे. आम्ही तर ती कारवाई केली नव्हतीच, आम्ही अंमलबजावणी केली नव्हतीच. मग त्यांनी अनेक बाकीच्या आयोगांचे अहवाल कसे स्वीकारले जातात, कारवाई मात्र कशी केली जात नाही वगैरे, याचे पण काही उदाहरणं उद्धव ठाकरे यांनी दिलेले. तसं याच्या बाबतीत झालेलं आहे. मग आता मराठी भाषेच्या संदर्भात राजकारण कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा काय केलेलं, ठणकावून सांगितलेलं. आणि त्यांनी मनसेला देखील म्हणजे राज ठाकरेंना देखील त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे, आव्हान केलेलं आहे की आपण हा जो लढा आहे हा थांबवायचा नाही. आणि आपण 5 जुलैला उलट विजयी सभा घ्यायची, विजयी मोर्चा काढायचा आहे. आणि कारण की आपण मोर्चा काढणार म्हटल्यानंतर सरकारला हा त्यांचा हे दोन्ही अध्यादेश रद्द करावे लागलेले आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा विजय आहे, आपण त्या दृष्टीने आपण पाहायला पाहिजे. आता मग राज आणि उद्धव आणि महाराष्ट्रातलं सगळं वातावरण आपल्या विरोधात जाणार आहे, मग कसं करायचं या चिंतेमध्ये असताना आपण आता फडणवीस यांनी, जसं उद्धव ठाकरे म्हणतात
त्याप्रमाणे आपण चाणक्य असल्याच्या आवेशामध्ये ते केलं. परंतु आता एकनाथ शिंदे एक्सपोज झाले त्याच्यामुळे, की तुम्ही इतके दिवस काही बोलले नाही, आता तुम्ही तावातावाने विधानसभेच्या पाटलावर तुम्ही तुम्ही बोलणार की उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे अन्याय केलेला आहे वगैरे, ते सगळं तुम्ही बोलणार. अरे पण ज्या वेळेला माशेलकर समिती होती त्यावेळेला तुम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होता, तुम्ही शिवसेनेचे नेते म्हणून होता. आणि इतकंच काय, अजित पवार हे देखील अर्थमंत्री त्याच मंत्रिमंडळात होते. मग उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. ते म्हणले निदान ते बोलले तरी होते की हिंदी सक्ती पहिलीपासून नको आहे, ती पाचवीपासून असायला हरकत नाही, असं निदान ते बोलले तरी होते. तुम्ही तेही बोलले नाही. तर हे असं सगळं राजकारण आहे. आणि यांना बाकीच्या गोष्टी संदर्भात, म्हणजे आता अभ्यास केंद्र आहे मुळात, जर माशेलकर समितीन वगैरे जर असं ते काहीतरी ती ढाल पुढे करून जर फडणवीस स्वतःला वाचू पाहत असतील तर त्यांना हे साहित्य क्षेत्रातून एक मोठा प्रश्न विचारला जातोय. तो काय विचारला जातोय की शासन नियुक्त जी भाषा सल्लागार समिती आहे, त्या समितीला सुद्धा विश्वासात घेतलं नाही. एवढा मोठा निर्णय, लक्षावधी मुलं, निरागस मुलं, कोवळी मुलं, त्यांच्यावर त्रिभाषा सूत्र म्हणून ते लादायचं, हिंदीची सक्ती करायची. तर त्या संदर्भात भाषा सल्लागार समितीला काय वाटतं? लक्ष्मीकांत देशमुख त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना याच्याबद्दल विचारलं का? राज्य मराठी नियामक संस्थेला विचारलं का? कोणत्या समितीला विचारलं? परंतु कसं आहे की आपल्याला राजकारण करायचं. मग ते दीपक पवार हे जी टीका करतात आहे, जो आरोप करतात आहे की हा भारतीय जनता पार्टीचा कट आहे, त्याच्यामध्ये चूक काय? चूक नाहीच आहे. मग आणि ते चूक नाहीच आहे हेच तुम्ही दाखवून देताय तुमच्या कृतीमधून. म्हणजे आधी सांगायचं नाही नाही तो निर्णय असा आहे, मग बँक ऑफ क्रेडिटचा विचार केला पाहिजे, मराठी मुलांचं नुकसान व्हायला पाहिजे आणि हे स्पर्धेचं जग आहे, आम्ही मराठीवर काय अन्याय करत नाही, मराठीच अनिवार्य आहे. पण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं असं असं आहे, 2020 साली ते ठरलेलं आहे. आणि सगळे तज्ज्ञ लोक जे आहेत ते म्हणत आहेत राष्ट्रीय धोरणामध्ये असं काही म्हटलेलंच नाही की तुम्ही पहिलीपासून सक्ती करा. मग ती गुजरातमध्ये का नाही, हे वगैरे ते सगळं असं बोललं जात आहे. त्याच्यावर आपण पण खूप बोललेलो आहोत. हे सगळं होत आहे. मग आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर घाटकोपरला जे काही भाषण केलं होतं त्याच्यामध्ये मागणी केली होती. आणि मग विधानसभेच्या तोंडावर ते मागणी मंजूर केली. आणि ती अशा आविर्भावामध्ये केली की बघा आम्ही महाराष्ट्रावर काय उपकार करतोय, आम्ही मराठी भाषेवर बघा कसे उपकार करतोय. मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे जे म्हटले, काय म्हटले ते, की तुम्ही उपकाराची जी भाषा करताय ना ही मुळात चूक आहे. आणि तुम्हा मराठी ही मुळात समृद्ध भाषा आहे, प्राचीन काळापासूनची भाषा आहे, जगातले 13% लोक ती भाषा बोलतात. त्याच्यामुळे तुम्हाला तो दर्जा द्यावाच लागणार होता. मग तसं जर तुम्हाला उपकार वगैरे हे जी तुमची भाषा आहे, मग तुम्ही गुजरातच्या भाषेला का, गुजराती भाषेला का रे अभिजात दर्जा दिला? हे सगळं असं आहे. मूळ जे आहे की एन केन प्रकार आहे. म्हणजे जसं विधानसभा निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा प्रयोग झाला, आता उद्धव ठाकरे टीका करतात त्यामुळे त्याप्रमाणे काय बाटेंगे तो काटेंगे. म्हणजे मराठी आणि अमराठी असा वाद घालून दिलेला आहे. मग ते तुम्ही सक्ती लागू करा किंवा ते अध्यादेश लागू का रद्द करा, काय करायचं ते करा. आम्ही मात्र कसे आहोत, आम्ही सगळ्या डगरीवर कुठं कशा प्रकारे राजकारण खेळायचं, म्हणजे समाज प्रवाह, समाजाचं मन जे आहे ते त्याचा त्या मनाचा वापर करायचा आहे, आपल्या सुईनुसार त्याला वळवू बघायचं आहे. हे सगळे जे उद्योग आहेत ते महाराष्ट्रात चालू आहे. आणि ते सगळ्यांकडूनच चालू आहे. म्हणजे एकट्या भारतीय जनता पार्टीला दोष देऊन उपयोगच नाही, सगळेजण तेच करतात. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी काय करायचं असतं, हे रोज एक असं एक नवा अंक पाहायचा असतो, बिन पैशाचा तमाशा बघायचा असतो. तर धन्यवाद. हा
व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.